जो बी भिडणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला, आम्ही मनाचं हाव दिलदार, दोस्ती यारी मंदी हाव जबर, आम्ही मनाचं हाव दिलदार, दोस्ती यारी मंदी हाव जबर, आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. अरे वाजव आपल्या गल्लीचं गाणं. हॅलो आतिश तुम्हाला विनंती केली जाते आतिश की तिसरा फलंदाज देखील पाठवायचा आहे. येस ओमकार, येस थँक्यू. मधली गल्लीचा मॅच कसा रंगलाय, दोन्ही मारतूस छक्का चौकार, टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय. सारा मनोरी गाव बघा जमलाय, मधली गल्लीचा मॅच कसा रंगलाय, दोन्ही मारतूस छक्का चौकार, टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय, आमच्या सगळ्यांचा एकच नाद. बघा वर्सोवा संघाने तर कमालच केली, तिसरा फलंदाज पाठवायला असं चौथा देखील पाठवले. थँक्यू. पण तिथं डिस्कस करायची नाही आहे दोन फलंदाजाबरोबर, ते दोन फलंदाज खेळताय त्याच्याबरोबर डिस्कस करायची नाही आहे. पहिलं शतक टाकण्यासाठी स्वप्नील फजिंदार येतोय. स्ट्राईकवर आपण बघतोय अतिश आणि नॉन स्ट्राईकवर समाधान, हे दोन सलामीचे फलंदाज आहेत. पहिला चेंडू इथं मारला जातो. इथं खराब क्षेत्ररक्षण, कोण आहे तिथं क्षेत्ररक्षक? मला वाटतं हितेश. हायट्रिक विकेटची जर मारली तर प्रसाद पावळे यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विकेट हायट्रिकसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे प्रसाद पावले यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर अतिशय सिंगल काढून आपलं स्वतःच आणि संघाचं 10 संख्येने आपलं खातं उघडलं जाते. बघा स्ट्राईकवर येतोय असा फलंदाज, ज्या फलंदाजाने खरोखरच कमालच करून ठेवलेली आहे वर्सोवा संघासाठी, तो म्हणजे समाधान आणि अतिश, दोन सलामीचे फलंदाज आपल्या समोर दिसत आहेत. स्वप्नील कोळी यांचा पुढचा चेंडू समाधान या फलंदाजासाठी. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र जय यांच्याकडून चांगला थ्रो आला होता, पण खाली होता थ्रो, त्याच्यामुळे स्वप्नील याला थोडं झोकावं लागलं. झोकल्यानंतर तो खाली पडला देखील, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जय यांच्याकडून. एक धाव वाचवलेली, फलंदाज मात्र अतिशय धावबाद होता वाचला, एक जीवदान भेटलेलं आहे आणि या जीवदानाच्यामुळे बघे किती फायदा उठवतोय अतिश. मात्र पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील कोहली. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकवर फलंदाज समाधान आणि अतिश, हे दोन वर्सोवा संघाचे सलामीवीर आपण बघतोय. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा गॅडविन यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते. क्षेत्ररक्षणामध्ये हा संघ जर मनोरीला बघायला गेलं तर नंबर 1 आहे. क्षेत्ररक्षणामध्ये नाही, त्यांचा नंबरच 1 आहे. आणि चांगली फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे संघाने, तीच करताना दिसत आहेत देखील. पुन्हा एकदा स्वप्नील. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता देखील चांगला चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉनच्या दिशेने यशांती दिसत आहेत. त्यांनी चेंडू पकडून पुन्हा एकदा 21 धावेवर दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा समाधान मांडलेले. एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 2 या धावसंख्येवर. विकेट साईडिक जर घेतली तर प्रसाद यांच्याकडून मात्र बघा 2 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या झाली ती 2. 4 चेंडूमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील. पुढचा चेंडू आणि बघा काय क्षेत्ररक्षण, अप्रतिम आणि थ्रो देखील चांगलाय. फलंदाज इथं बाद होतोय, पहिला फलंदाज बाद. बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तो गॅडविन जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याबरोबर तुम्ही खरोखरच त्याच्या नादी लागू नका. जसा शंभू बैल तसा तो आहे, खरोखरच अप्रतिम असा क्षेत्ररक्षक आहे.
आणि त्यांनी खरोखरच क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगली बढती दिलेली आहे मधली गली संघाला. फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी खेळाडूला पाठवा, नाही तर पेनल्टी येईल तुमच्यासाठी प्लीज. येस, आकाश नवीन फलंदाज आकाश येतोय. स्ट्राईकवर समाधान, नॉन स्ट्राईकवर आकाश. पहिल्या शतकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली ती 2. एक फलंदाज बाद 2 धावा. शेवटचा चेंडू आहे, सर्कलमधील शतक आणि बघा त्याच्यामध्ये फक्त 2 धावा आलेले आहेत. चांगली गोलंदाजी. आता मात्र थोडा स्वेअर मारा होतोय कारण लेग स्टिकला जर चेंडू पडला तो अर्थातच पंच एतोस्कर सरांकडून इशारा येतो एक वाईटचा. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवर. 3 धावा, एक फलंदाज बाद. पहिलं पॉवर प्लेचं शतक आहे. हे पॉवर प्लेच्या शतकामध्ये 3 धावा म्हणजे खूप कमी आहेत. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. हो, इथं चांगला चेंडू, बॅटची कट लागून चेंडू जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव मिळेल कारण याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्या पोहोचलेली आहे. पहिल्या शतकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 4. 1 बाद 4 धाव पहिलं शतक संपलेलं आहे पॉवर प्लेचं. आणि बघा पुन्हा एकदा शोएब याने चांगलं असं संधी भेटलेले, चांगलं असं गाणं वाजवण्याची. थँक्यू. बघा 5 मेला एक स्पर्धा आहे सेंट जेम्स या विभागाने त्यांची लीग ठेवलेली आहे. आणि 11 मेला आणखी एक स्पर्धा आहे ती ओम साई क्रिकेट क्लबने आपली लीग ठेवलेली आहे. असं अनाऊन्स करण्यासाठी आम्हाला इथं प्राचारण केलेलं आहे. चला, एक आता आम्हाला अशी माहिती आलेली आहे की भिवंडीला जी एक स्पर्धा चालू होती त्याच्यामध्ये समाधान या खेळाडूने 50 धावा कुठल्या होत्या. तोच फलंदाज आता आपल्या समोर दिसतोय. नरेश, थँक्यू फॉर आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. समाधान ज्या खेळाडूने 50ला आमदार चषक जे चालू होतं त्याच्यामध्ये 50 धावा कुठल्या होत्या. रोहित भंडारी आपल्या शतकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला एक बघा कसा खणखणीत षटकार येतोय. पुढचा चेंडू टाकला जातोय मात्र बघा तिथं स्टंप जाऊन जाता जाता वाचतोय चेंडू. धाव मिळणार नाही, चेंडू जातोय डॉट. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट. धाव संख्या रोखून ठेवलेली आहे ती 10 या धाव संख्येवर. बघा काही जण सांगतायत की माहिती द्या म्हणून, पण माहिती माझ्याजवळ असेल ते मी देईन. माझ्याजवळ तुम्ही लिहून आणा ती माहिती, मी सहज देईन तुम्हाला. तर प्लीज राग मानून घेऊ नका. एखाद वेळेस मास्टरची माहिती असेल तर तुम्हाला मी 5 वर्षाची माहिती इथं मास्टरची देऊ शकेन. जास्त मी मॅच मास्टरचे करत असतो त्याच्यामुळे. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जातो मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक हितेश यांच्याकडून क्षेत्ररक्षण झालेलं आहे मात्र फक्त 1 धाव मिळते. या 1 धावीच्या साईडने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. आमचे ऑनलाईन स्कोरर आणि आमचे मित्र, त्यांचं नाव मी घेणार नाही आहे पण ऑनलाईन स्कोरर दीपक यांच्याकडून चांगली माहिती येते आम्हाला. बघा काही जण आहेत ते आमची नावं ते सांगतात की अनाऊन्स करायची नाही आहे कारण यूट्यूब चालू आहे आणि काही त्यांचे आवडते काही मित्र वगैरे बघत असले त्याच्यामुळे त्यांचे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र थोडा फसला जातोय. चेंडू पकडला जाईल आणि सागर आकाश या फलंदाजाला इथं बाद व्हावं लागलं.
येतोय, नवीन फलंदाज येतोय. आकाश, फलंदाजाचं नाव काय आहे समोरच्या फलंदाजाचं? यस, प्रथमेश या फलंदाजाला पाठवलेलं आहे. तो सॉरी रत्नेश आहे. रत्नेश या फलंदाजाला पाठवलेलं आहे. बघा, एक राखीव खेळाडू जर असेल तर इथं पाठवा, कारण प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण काढणार आहोत. स्ट्राईकवर रत्नेश, नॉन स्ट्राईकवर समाधान. आमदार चषकमध्ये गेली कालच्या सामन्यामध्ये त्यांनी 50 धावा कुठल्या होत्या. तोच एकदा फलंदाज आपल्या समोर येतो. वॉट अ चॉक बॉल, खरोखर अप्रतिम असा चेंडू. त्याला चॉक असं म्हणतात आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे यॉर्कर चेंडू टाकला जातोय. बघा, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलेली आहे. रजनीश ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर समाधान. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येते. रोहित भंडारी, एक लोकल बॉय इकडला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. त्या चेंडूवर देखील धाव मिळणार नाहीये. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झाली ती 11 या धावसंख्येवर. पहिल्या शतकामध्ये 4, या शतकामध्ये टोटल 7. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 11. आमचा नावबारी हाय, आमचे गल्लीचा हाय करारा. जो मी भेटणार त्याला नडणार, बदली गल्लीचा हाय बोलबाला. आमचा गाव भारी हाय, आमचं नाव भारी हाय, आमचे गल्लीचा हाय दरारा. जो बी भिडणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला. आम्ही मनाचं हाव दिलदार, तोच तियारी मंदी हाव जबर. आम्ही मनाचं हाव दिलदार, तोच तियारी मंदी हाव जबर. आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. सामन्याचं दुसरं शतक म्हणजे स्वतःचं दुसरं आणि सामन्याचं तिसरं शतक टाकण्यासाठी स्वप्नील फजिंदार याच्याकडे चेंडू दिला गेलेला कॅप्टन विरेश याने. आणि बघू, हे शतक जे आहे ते खरोखरच एक अप्रतिम असं शतक असेल, कारण या शतकामध्ये जर धावा आल्या नाही तर अंडर प्रेशरखाली वर्सोवा कोलीवाडा संघ येईल. 2 शतकामध्ये धावसंख्या झाली ती फक्त 11 आणि या 2 शतकाच्या अखेरीस आपण बघतोय 2 फलंदाजांना देखील गमावलेलं आहे. त्याच्यामध्ये आतिश आणि आकाश हे 2 फलंदाज, तगडे फलंदाज बाद झालेले आहेत. वर्सोवा संघाने तर मला वाटतं शालू काकाचं जेव्हा ग्राउंड होतं तेव्हा चांगली कामगिरी केली होती आणि त्या कामगिरीमुळे वर्सोवा संघाला खूप चांगले असे फलंदाज भेटले. त्याच्यामध्ये आपण बघतोय समाधान, आतिश. त्याच्यानंतर आपण आता स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर उभा येतो रजनीश. हा देखील त्या फलंदाजीच्या याच्यामध्ये सहभाग होता त्यांचा देखील. आकाश देखील तिथं बघितला होता आपण. पुढचा चेंडू, मोठा फटका, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होतो. इथं समाधान देखील इथं बाद झालेला आहे. बदली गल्लीचा मॅच कसा रंगलाय, कोणी मारतीस छक्का चौका, टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय. आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. थँक्यू. बघा, तिसऱ्या शतकातील पहिल्या चेंडूवर एक चांगला फलंदाज इथं आपण बात करतोय, ज्यांनी आमदार चषक कालचा सामना भिवंडीला झाला त्याच्यामध्ये 50 धावा कुठल्या होत्या. त्या यशस्वी फलंदाजाला इथं बात केलेलं आहे स्वप्नील याने आणि तो झेल पकडला यशांत यानं. आता बघूया, त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज निहार या फलंदाजाला इथं नंबर 5 वर पाठवलेलं आहे. म्हणजे निहार आणि रजनीश हे 2 फलंदाज आपल्या समोर दिसत आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू. इथं बॅट आणि पॅड होतो, चेंडू जातोय गलीमध्ये. शतरक्षण केलं जाईल करण पाटील यांच्याकडून. तोपर्यंत 2 फलंदाजांनी आपली एक जागा इथून तिथून म्हणजे रोटेट केलेली आहे 1 धावेसाठी. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. 12 धावा, 3 फलंदाज बाद. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. पॉवर प्लेचं शतक जे होतं ते स्वप्नील यांनी टाकलं. त्याच्यामध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला होता. त्याच्यामध्ये 1 वाईड होता, तरी देखील 4 धावा झाल्या होत्या. पुढचा चेंडू. चांगला चेंडू. यॉर्कर होता, फुल टॉस यॉर्कर. ऑफ साईडला असे चेंडू टाकले जात आहेत. त्या फलंदाजांना फसवाचं काम केलं जातं गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्वप्नील फजिंदार. मात्र चांगला असा फटका. इथं स्वतः फॉलो थ्रूमध्ये शतरक्षण चांगलं केलं होतं, तरी देखील 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवर.
13 धावसंख्या झालेली, नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. आणि स्वप्नील चांगली गोलंदाजी करतो बघा. पहिल्या सामन्यामध्ये पहिलं जो शतक होतं त्याच्यामध्ये देखील फक्त त्यांनी 4 धावा दिल्या होत्या, त्याच्यामध्ये 1 वाईड होता, तरी देखील म्हणजे बॅटला लागून फक्त 3च धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा स्वप्नील फजिंदार आपल्या षटकातील पुढचा चेंडू, आणि पुढचा चेंडू बरोबर ओव्हर पिच होता, आणि त्या ओव्हर पिचला चेंडू सरळ पंच आणि जो गोलंदाज आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू जातो. निहार ज्या फलंदाजाने आतापर्यंत 7 धावा केल्या त्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला असा करारा फटका आहे स्वीपर कव्हरमध्ये, 1 धाव पूर्ण. मी सांगितले की या जे खेळाडू आहेत मधली गलीतील खेळाडू, त्यांच्या क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे, 100% देत आहेत. आणि 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 20. या धावसंख्येवर 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 20 आणि फलंदाज बाद झाले ते 3 फलंदाज बाद, 20 धावा आणि 3 षटकाचा खेळ संपतोय. शोएब याला चांगलं गाणं वाजवण्याची पुन्हा एकदा संधी. गोलंदाजाला बोलवलेलं आहे. एक जबरदस्त गोलंदाज आहे बघा. भरपूर संघ त्याच्या मागे लागतात की माझ्या संघामधून खेळ म्हणून. मनोरी संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. मात्र बराकर 11 क्रिकेट संघाचा एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू टाकला जातो, त्या चेंडूवर एकही धाव मिळणार नाही आहे. याचा अर्थ की गोलंदाजाचं वय कमी आहे पण त्याला जो अनुभव आहे, खरोखर चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी या अगोदर देखील केलेली आहे. त्याचा संघ असतो मधली गल्ली संघामधून तो खेळतोय. चांगली गोष्ट आहे की मधली गल्ली संघाने त्याला प्रपोज केलेलं आहे. पुन्हा एकदा चेंडू उंच उडलेला आणि सेकंड अटॅम्प मध्ये इथं पकडला जातो. अशी बुद्धी लढवली या दांडी त्याने पण झेल पकडलेला आहे करण पाटील याने. आणि इथं मला वाटतं निहार हा फलंदाज बाद झाला. तो मिलन आलेला आहे नवीन फलंदाज. मिलन या फलंदाजाला 6 वर पाठवलेलं आहे. तर की मिलन देखील चांगला फलंदाज आहे बघा. जी 5 लाखाची स्पर्धा होती त्याच्यामध्ये या फलंदाजाने देखील सहभाग घेतला होता. तेव्हा 5 लाखाची याच ग्राउंडवर स्पर्धा झाली होती. मात्र मास्टरचा संघ आला होता वर्सोवा संघातील आणि त्या संघाने इथं चांगली कामगिरी करून ते सेकंड प्राइज जे होतं ते पटकावलं होतं. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मला वाटतं अलंकार याला भेटला होता. येस, अलंकार याला भेटला होता. चेंडू इथं चेंडू थोडा अकूळ टप्प्याचा होता. माइंडचा उपयोग कमी केला, खांद्याचा उपयोग जास्त केला, त्याच्यामुळे तो चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 21. या धावसंख्येवर नंबर 4चं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या पोचली ती 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा जय आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतो. 30 यार्डची सर्कल आहे, त्याच्या मागून गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. चांगला चेंडू, इथं झेल उडालेला आहे पण क्षेत्ररक्षक थोडा मागे होता, एक क्षेत्ररक्षक थोडा पुढे होता. मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडतोय. तर 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. अनिल कोहली, खरोखरच अनिल कोहली यांचं कौतुक करावं लागेल. या खेळाडूला त्यांनी तयार केलेल्या बराकर संघामधून खेळत असत पण आज त्याला चांगल्या संघामधून खेळण्याची संधी भेटते. थँक्स टू अनिल कोहली या गोलंदाजाला आणि खेळाडूला स्थापन केल्याबद्दल.
पुन्हा एकदा गोलंदाज जय. आपल्या शतकातील पुढचा चेंडू बघा काय गोलंदाजी आहे. मात्र चेंडू थोडा ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर होता. पण मॉन्टी गोडेकर सरांकडून इशारा येतो वाईट साईक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 23. चौथं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या 23 झालेली आहे. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ या शतकातील बाकी आहे. धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. स्ट्राईकवर आपण बघतोय रजनीश. बघा काय फसवी गोलंदाजी. अशी गोलंदाजी केली की त्या फलंदाजाला देखील थोडं चकित व्हावं लागलं. चेंडू थोडा पुढे टप्पा ठेवला. लेंथमध्ये बदल. थोडा स्लो पद्धतीचा चेंडू. आणि खरोखरच व्हरायटी गोलंदाज आहे. खरोखरच या गोलंदाजाकडे खूप वय कमी आहे पण त्याच्याकडे जो अनुभव मी सांगितलाय तो खूप जास्त आहे. अनिल कोहली यांना पुन्हा एकदा मी त्याचे आभार मानेन की या गोलंदाजाने त्यांनी तयार केलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि थोडा असं म्हणा की मिड ऑफच्या दिशेने एक दुर्गेश यासारखा शतरक्षक होता त्याच्या थोडा बाजूने येतोय. मात्र लॉंग ऑफला तिथं हितेश उभा होता त्याच्याजवळ 1 या धावसंख्येसाठी. आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 24 या धावसंख्येवर. धावसंख्या 24. चौथ्या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि त्याच्या समोर जो फलंदाज आहे तो म्हणजे मिलन ज्यांनी 1 सिंगल काढून आपल्या स्ट्राईकवर उभा आहे. आता मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला देखील चांगला फटका. मात्र तिथं चेंडू जातोय. नो बॉलचा इशारा देखील आहे. येस नो बॉल हाईट नो बॉलचा इशारा येतोय. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे त्याच्यामुळे या 4+1 5 धाव. फिरतायत. धावसंख्या 29 झालेली विनोद 29. बघा आता मनोरी मला वाटतं मुंबई इंडियन्सचा तो फ्लॅग घेऊन फिरतो विनोद. पुन्हा एकदा ऑन साईडला फिरवला जातो चेंडू. शतरक्षक त्या चेंडूच्या खाली येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने खरोखरच या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 31 या धावसंख्येवर. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 31. शेवटचा चेंडू जो टाकला जय आणि त्याच्यावर थोडी गफलत झाली नाही तर शतक अप्रतिम होतं. 31 धावा 4 षटकाचा खेळ संपतोय. आणि विनोद कासकर आमचे झेंडा घेऊन फिरतायत मुंबई इंडियन्सचा. ते खूप मुंबई इंडियन्सचे आवडते म्हणजे त्यांना खूप आवडते मुंबई इंडियन्स. त्याच्यामुळे मुंबई इंडियन्सचा फ्लॅग घेऊन फिरतायत. आणि त्यांच्यासारखी मजा मला वाटतं कोण करत नसेल. खरोखर खूप चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. आपलं खातात आणि आपलंच पितात नाही. आपल्या चांगल्या म्हणजे चांगले कोणाला त्रास देत नाहीये. आता शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज यशांत कोहली याला गोळवलेलं आहे. शेवटचं शतक टाकण्यासाठी यशांत कोहली या खेळाडूचं जर सांगायला गेलं तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमधून भरपूर सामने खेळलेले आहे. मनोरी वृत्त काही दुसरे संघ आहेत त्याला खूप इथं बोलवलं जातं. मालवणी म्हणा अक्सा स्पोर्ट्स म्हणा भरपूर असे सामन्यामधून तो या संघामधून खेळलेला आहे यशांत कोहली. राईट ओव्हर राम द विकेट मारा करण्यासाठी तयार होतो. पहिला चेंडू पहिला चेंडू इथं मला वाटतं येस फलंदाजाला समोर बघितलेले पंचाने. आणि बदली गल्लीचा मॅच कसा रंगलाय. थोडी मारतीस छक्का चौका. टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय. आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. क्रिकेटचा 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 क्रिकेटचा. 31 नवीन फलंदाज विकास येतोय. स्ट्राईकवर विकास, नॉन स्ट्राईकवर मिलन आणि गोलंदाजी गोलंदाज यशांत.
इथं बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक तिथं समोर पोहोचतोय पण नाही, तो पोहोचू शकलेला नाही. एकदा पूर्ण बघा कसा बॅकअप आहे आणि थ्रो देखील अप्रतिम आहे. तर दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील हा हा ना करतात ती देखील पूर्ण झालेली आहे. हो, तिसरी धावेसाठी धावत आहेत. बघा एक गोंधळ आणि किती या गोंधळामुळे प्रॉब्लेम बघा काय झालेला आहे. बघा जसं मला वाटतं लगानमध्ये जसे मला वाटतं फिल्डिंग करत होते तसंही इथं बघायला मिळते. काही गरज नव्हती, एक धाव जात होती, गेली असती चालली असती, पण त्या एका धावेमुळे 2 धावा एक्स्ट्रा द्याव्या लागतात. 3 धावा मिळत आहेत. टोटल धावसंख्या झाली ती 34 आणि 34 धावेमध्ये या 3 धावा ज्या दिलेल्या त्या खूप महाग पडणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की टार्गेट थोडं जास्ती आलं की आपल्या संघावर प्रेशर येईल. आणि 3 धावसंख्येने मला वाटतं विकास याने आपली धावसंख्येचं खातं 3 या धावसंख्येने उघडलेलं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक मिलन या फलंदाजात देईल. बघा या आतापर्यंत फक्त समाधान याच्याकडून एक षटकार आणि त्याच्यानंतर निहार याच्या बॅटीतून एक षटकार आलेला आहे. म्हणजे सामन्यामध्ये या 5व्या शतकातील जो खेळ चालू आहे त्याच्यामध्ये 2 षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला फिरवला जातोय चेंडू. चांगलं शतरक्षण, एक धाव पूर्ण आणि एकच धाव. आणि या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवर. 35 धावसंख्या झालेली आहे. फलंदाज बाद झाले ते 5. शेवटचं शतक आहे आणि शेवटच्या शतकासाठी गोलंदाज यशांत या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी बोलवलेलं आहे. बघा गोलंदाजी खूप होती पण यशांत याच्या शेवटच्या शतकासाठी त्याला त्याच्या खांद्यावर बाद दिलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसला जातो. शतरक्षक आणि काय झेल असेल आजच्या दिवसातील या स्पर्धेतील एकमेव असा झेल असेल ज्याने तो आता पकडलेला यशांत यानं. सारा मनोरी गाव बघा जमलाय, बदली गल्लीचा मॅच कसा रंगलाय. कोणी मारतीस छक्का चौका, टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय. आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे, क्रिकेटचा 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 क्रिकेटचा. गोलंदाज यशांत आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र सांग जीत यांच्यासाठी चेंडू आणि जीत यांनी तो झेंडू मला वाटतं आणि यस झेल पकडलेला आहे. नवीन फलंदाज अर्चित येतोय. चला हायट्रिक जर घेतली यशांत यांनी, जर हायट्रिक जर घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस सुधाकर कोळी यांच्याकडून त्यांना जाहीर झालेलं आहे. यस पहिला जो झेल यशांत यांनी जो पकडला होता त्याला इथं 100 रुपयाचं बक्षीस स्वागत कोळे यांच्याकडून दिलं गेलेलं आहे. थँक्यू नरेश तुमच्या या चांगल्या माहितीसाठी. शेवटचा चेंडू हायट्रिक बॉल आहे. स्ट्राईकवर अर्चित. हायट्रिक तर नाही पण चेंडू खूप उंच गेलेला आणि लांब देखील जातोय 6 या धावसंख्येसाठी. शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय. 1 मिनिट शोएब. 41 धावसंख्या झालेली आहे. 42 धावेचं टार्गेट आहे. बघा आमचे विनोद कासकर कॅमेरामॅन प्लीज इथं बघायचंय. विनोद कासकर याच्यावर कॅमेरा लावायचा आहे. खूप मोठे क्रिकेट प्रेमी आहेत. यशांत यांनी आपल्या शतकामध्ये 3 विकेट्स घेतले. 10
बघूया 42 धावांचं आव्हान ठेवलंय पहिल्या इनिंग मध्ये. आपण फलंदाजी करताना वर्सोवा संघाला बघितलं. रियाज पंचामार्फत आम्हाला लेट्स प्लेचा असा इशारा येतो. 5 षटकामध्ये तुम्हाला 42 धावांचं आव्हान दिलंय. या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जाईल मधली गली हा संघ. बघा आमच्यासाठी 500 रुपयाचं एक देणगी आलेली आहे. तिथं रिचर्ड केनी आणि विवियन केनी यांनी आम्हाला 500 रुपये दिले. त्याचे आम्ही खूप आभारी आहोत. त्यांनी मला जीपे पाठवले. थँक्यू रिचर्ड केनी आणि विवियन केनी. पुन्हा एकदा मी माईक प्रतीक याला देतोय. तर बघूया पहिला चेंडू वीरेश यांच्यासाठी आणि पहिला चेंडू ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. सोडून दिले. अवांतर पद्धतीने संघाची नक्की सुरुवात करतील. गोलंदाजी मागवर गोलंदाज आतिश आहे. बघूया पुन्हा एकदा आतिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन वीरेश यांच्यासाठी. यावेळी हलक्याने लेट कटचा फटका. बघूया एक धाव निश्चितपणे घेतली जाईल तिथं. नक्कीच 2 बंधू मैदानाच्या आत आपण बघतोय. तर प्रसाद पावले यांच्या हस्ते मोठं पारितोषिक आलेलं आहे इथं. जर यशांत यांनी जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 500 रुपये दिले जातील यशांत यांना. बघूया नक्कीच यशांक आणि घरचं मैदान आहे असंच म्हणावं लागेल मधली गल्ली संघासाठी. बघूया आतिश चांगला चेंडू. बघूया इथून फटका चांगला होता पण तिथे शतरक्षक तैनात होता. निर्धाव चेंडू जाईल. चांगला चेंडू. मोठे जरी 2 षटकार मारले 2 चेंडूवर 2 तरी 500 रुपये देण्यात येतील. प्रसाद पावल्या साहेबांच्या हस्ते पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूया आतिश. यावेळी अतिरिक्त वेग काढायचा होता पण यस लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदलाव येतोय. अवांतर धाव. आणखी एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येची वाढ होईल. 3 धावा. लीन आणि सियान जिथे कुठे असतील त्याने मोठं आपल्या पवेलियन मध्ये यायचं आहे प्लीज. आणि विजय पार्लेकर यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉकला टाकला होता. बघूया इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले पण यशांक आपल्या क्रीज मध्ये पोहोचले होते. 2 धावा भेटतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती म्हणजे 5. बघूया नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 8-9 धावा घ्यायच्या आहेत. बघूया पुन्हा एकदा आतिश. यावेळी नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. बघा स्वतः आतिश चेलवर आणि चांगला फलंदाज मैदानाच्या आत आलेले आहेत ते म्हणजे हितेश आलेले आहेत. आतिश यांच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया आतिश नक्कीच कमबॅक करत आहेत. चांगले चेंडू मैदानाच्या हातात. जरी लो स्कोरिंग मॅच आहे पण नक्कीच तेवढीच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका मारायचा होता. चांगला चेंडू पडून सदर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 5. 5 मध्ये 5 झाल्यात. बघूया पुन्हा एकदा आतिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन
यावेळी जबरदस्त फटका, हितेश यांच्या बॅटामधून निघाला गगनचुंबी षटकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बारान बंधाची 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 सुपली सोन्याची, अशी थँक्यू डीजे. तर नक्कीच ऑन स्क्रीन आपण बघितलं असेल, कारण की कॅमेरामॅन देखील फोकस होते, प्रेक्षक देखील या स्पर्धेचा पुरेपूर फायदा घेताना आपण बघू शकता, आनंद घेताना बघू शकता. तर बघूया, षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज जीत आलेले आहेत. बघूया गोलंदाज आपला पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू हलक्यात आणि बघूया इथून होई नाही करत अखेरीस शेवटच्या क्षणी कॉल दिला आणि एक धाव बाईच्या स्वरूपात भेटेल पंच दर्शवतात. लेग बाईज होती. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 12. गोलंदाज जीत यांना आपण बघू शकता. बघूया जीत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, यावेळी नक्की जबरदस्त फटका, क्रिकेटिंग स्ट्रोक, विराट कोहलीची 8. मोठी एज क्षेत्ररक्षक तिथे हाय आणि एक धाव निश्चितपणे भेटली जाईल. बघूया, असं म्हणा कुठेतरी खांदे पाडल्यात की काय. वर्सवासारखा एक मोठा तुल्यबान संघ, का नक्कीच कव्हर साठी कुठला खेळाडू आला नव्हता तिथं. या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या 20 धावा पूर्ण. बघूया चित पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक करावा लागेल, कमबॅकचे चेंडू टाकावे लागतील. यावेळी नक्की सरप्राइझिंग डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, वॉन देखील केला जाणार नाही, का नक्कीच फलंदाजाचा हाईटच्या असं म्हणा की नाका जवळून गेलेला चेंडू आहे. अशाच दाटणीचे चेंडू टाकावे लागतील जीत यांना. जर या सामन्यामध्ये, या मालिकेमध्ये जिवंत राहायचं असेल तर इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल वर्सोवा संघाला. नक्कीच भरपूर बिझी शेड्यूल वर्सोवा संघाचा आहे. आताच मला वाटतं ते एका ठिकाणून तिथून डायरेक्ट इथं आल्यात खेळण्यासाठी. बघूया पुढचा चेंडू, यावेळी फ्रंट फूट लावून नक्कीच चांगला फटका गॅप मध्ये आहे. आतिश होते, चांगलं क्षेत्ररक्षण आतिश याचं. एक धाव, एक धाव संघाने संघाच्या 21 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू आहे. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज गेला तो म्हणजे विरेश. बघूया जीत टू विरेश. यावेळी नक्कीच चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं, चांगलं क्षेत्ररक्षण समाधान याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एक धाव. या एक धाव संघाने संघाची एकूण धाव संख्या होती ती म्हणजे 22.
तर बघूया त्रेस याच्यानंतर अँपी स्पोर्ट्स संघाने तयारीत राहायचं आहे. चार षटकांचा सामना असेल. बघूया नवीन गोलंदाज वर्षित आलेले आहेत. 18 मध्ये 20 धावांची गरज आहे. हलक्या हाताने खेळून काढलंय. बघूया पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू पंच दर्शवतात. हा वाईड बॉल आहे. यावेळी बघूया आणखी एक चांगला चेंडू नक्कीच. नक्कीच बघूया पुन्हा एकदा. यावेळी आणखी एक चांगला चेंडू पंचाकडे दाबायला पंच दर्शवतात. नक्कीच लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. यस बायच्या स्वरूपात एक धाव. हॅलो हॅलो. तर बघूया अजून 18 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यावेळेस बघूया फटका फसलाय अतिशय तिथं आणि यस इथून घडी बाद होईल. डीजे पेट्रोल हो महाग झालं. सायकल घेऊन जाय लग्न हिंडाय. माझं लग्नाचं वय फलंदाज 14 चेंडू 18 धावा. इथून संकटामध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. बघूया नवीन फलंदाज दुर्गेश. 18 धावांची गरज आहे अजूनही. तर चला घाई करा. स्पीडअप करायचा विनंती करतोय दोन्ही संघांना.
बघूया 14 मध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे. इथून 2 चेंडू नक्कीच गोलंदाजाला चांगले टाकावे लागतील, कारण एका गोलंदाजाला. तर मागे जे स्क्रीनवर मुलं बसलेत त्यांना विनंती करतो आपण तिथून उठायचं आहे. कंपाऊंडर बसा प्लीज. जी लहान मुलं तिथे आहेत त्यांना विनंती करतोय. यावेळी बघूया पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चांगला फटका आहे. बघूया किती धावा भेटल्या जातील. फक्त आणि फक्त एकच धाव. अजूनही 17 धावांची गरज आहे. सामना नक्कीच आता मात्र रंगात येतो असंच म्हणावं लागेल. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. तर नक्कीच हितेश याची विकेट प्राइसलेस विकेट होती, कारण त्याच्या बॅटमधून जबरदस्तरित्या धावा येत होत्या. बघूया पुन्हा एकदा. ह्यावेळी नक्कीच पंच यस आमच्यापर्यंत बोलतील. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. अवांतर धावसंख्येने वाढ. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 26 धावा. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी बॅटची बघू इथून संधी आहे. डायरेक्ट हिट होईल का? पण नाही. बघूया 12 चेंडू आणि अजूनही धावांची गरज आहे ती म्हणजे 15. देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे. खळखळवातोय गावचा बोढा, काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. खळखळवातोय गावचा बोढा, काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती करतो वर्सोवा संघाला प्लीज. 12 मध्ये अजूनही मला वाटतं 12 मध्ये 15 म्हणजे नक्कीच 7.50 च्या सरासरीने तुम्हाला हा 15 धावा चेस करायच्या आहेत. तर वर्सोवा संघाला विनंती करतो पुन्हा एकदा प्लीज. वर्सोवा संघ प्लीज, आपल्याला आज अंतिम सामना सुद्धा आहे आज. चला घाई करा मित्रांनो. पंचांना विनंती करतो, पंचांनी तळत. तरी यस कुठल्या गोलंदाजाला आणलाय? तर साफराश पार्लेकर यांना विनंती का आपण स्टेजवर या. बघूया 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. कुणावर आत्मविश्वास दाखवलाय? रजनीश यांच्यावर आत्मविश्वास दाखवलाय. बघूया 12 मध्ये 15 ची गरज आहे. बघूया रजनीश कशा पद्धतीचे चेंडू हाताळतील. यावेळी जबरदस्त चेंडू होता, पण इथं कीपर चुकी करतोय. त्याचे मागील क्षेत्ररक्षक धावून काढा. बघूया इथून तिसरे धाव सेट निघाल्यात आणि 3 धावा. नक्कीच त्या क्षेत्ररक्षकामुळे 1 धाव तर नक्कीच वाचली गेले. जबरदस्त वेगात टाकलेला चेंडू होता. 3 धावा भेटल्या जातील इथून. आता मात्र 11 मध्ये 12 पाहिजे. बघूया पुन्हा एकदा. रजनीश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मारा करेल नवीन आलेले फलंदाज दुर्गेश यांच्यासाठी. बघूया यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि चांगला झेल.
डीजेला जास्ती संधी देणार नाही. चला फलंदाज आलेले आहेत, फलंदाज जवळच आहे. तर बघूया नवीन आलेले फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज असतील स्वप्नील ऑन द स्ट्राईक. स्वप्नील कडून मोठ्या आशा असेल संघाची. इथून नक्कीच 10 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे इथून. तर येस आपला पुढचा फलंदाज पाठवायचा आहे. मधली गली संघ प्लीज. बघूया रजनीश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. स्वप्नील बघूया, एक चांगला फलंदाज आहे स्वप्नील. यावेळी समोरच्या दिशेने स्वप्नील याने बघितलं आणि चेंडूला पाठवलं. राहायचं आहे वायसीबी एनपी स्पोर्ट्स. आता फक्त 6 धावांची गरज आहे. हा नक्कीच या सामन्यातील रस काढणारा षटकार आपण बघितलाय. बघूया पुन्हा एकदा रजनीश. यावेळी चांगला चेंडू हाईट होती या चेंडू मध्ये. अजून या षटकात 2 चेंडू टाकून व्हायचे आहेत. अजूनही 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 धावा. याच्यानंतर आणखी एक षटक बाकी आहे. बघूया यावेळी बघूया पंच काय नक्कीच पंच दर्शक की यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक. तो षटकार लागला नसता तर नक्कीच सामन्यामध्ये आणखी एक चुरस असता. शेवटचा चेंडू आहे बघूया. यावेळी यष्ट्यांचा वेध सामना अटकलाय. 6 मध्ये 6 पाहिजे. वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा, वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा, बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा, बैल थँक्यू डीजे. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. 9 मध्ये 6 बनवायच्या होत्या. 3 चेंडू निर्धाव आले. इथून सामन्यामध्ये नक्कीच आणखी एक ट्विस्ट, आणखी एक टर्न. तर नक्कीच मैदानाच्यात आपण 4 बंधू नक्कीच क्रिकेटर होते. आज आम्हाला अजूनही आठवते ज्यांचे जे मोठे बंधू काय अफलातून गोलंदाजी करायचे. मुन्ना यांचे मोठे बंधू वाटते बाबा म्हणायचे त्यांना. हेच आम्हाला आठवते जेव्हा चौकाच्या ग्राउंडवर यायचे, आग काढायचे, असं म्हणा चेंडू पडल्यानंतर धूल निघायची कॉन्क्रीटच्या विकेटवर. एवढ्या जोरात चेंडू टाकायचे. पण आज मात्र नक्कीच कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या म्हणून क्रिकेट पासून दूर गेले. पण नक्कीच हा जो परिवार आहे ना यांनी नक्कीच मीरा रोड गावाला नक्कीच भारताच्या नकाशावर आणलंय. तर त्याच्यामध्ये हे उबेद नाव जे उबेद ब्रदर्स आहेत
हे पहिलं नाव येईल, यात काही शंका नाही. बॉलिंग मार्कवर गोलंदाज वर्षित आलेले आहेत. बघूया वाटतं असं याने पहिले षटक एक षटक टाकलं होतं ज्याच्यामध्ये 5 धावा आणि 1 विकेट घेतली होती. इथून 6 डिफेंड करायचे आहेत. पुन्हा एकदा 5 धावसंख्येचं षटक आलं तर नक्कीच जे म्हणतात ना उघडलेले दरवाजे बंद होतील मधली गली संघाचे. कारण 10 मध्ये अवघ्या 6 बनवायच्या होत्या, सामनाला 6 मध्ये 6 बनवायला लागल्यात. तर चला जास्त वेळ वाया घालू नका, विनंती करतोय वर्सोवा संघाला, कारण भरपूर वेळ आतापर्यंत झालेला आहे. याच्यानंतर आपल्याला अजूनही भरपूर सामने बाकी आहेत. बघूया इथून नक्की चांगला फटका आहे, पण तिथे शतरक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण, दुसरे धावाचा प्रयत्न होणार नाही. 5 मध्ये 5 करायचे आहेत. नक्कीच त्या साईडला तिथे शतरक्षक तैनात ठेवला होता, चांगला फटका होता. बघूया रोहित गेलेले आहेत आता मात्र. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी चांगला फटका आहे, नक्कीच इनफिल्डच्या वरून 1 धाव पूर्ण. बघूया समाधान, काय अफलातून नक्कीच फिल्डिंग म्हणावी लागेल, पण 2 धावा निश्चितपणे पूर्ण करतील. आतिश तेच सांगत आहे, शॉर्ट ऑफ लेन चेंडू नको, कारण नक्कीच फलंदाज रूम बनवून द्यायचा नाही, त्यांना रूम जागा बनवून द्यायची नाही. आता मात्र समीकरण राहिले 4 चेंडूवर 3 धावांची गरज आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज वर्षित. बघूया स्ट्राईकला असतील रोहित. चला पंचांना विनंती करतो वारंवार, तरी असं चेंडू द्यायचा आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन यावेळी बघूया बॅटाची इनर एज कमबॅक. आता 3 मध्ये 3. सामना काय करतोय, कुठे जातोय कुणाला कळत नाही. कधी हे तर कधी ते. लक्षात ठेवा, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू यावेळी बघूया पंच फिरतील आमच्या जवळ. ऑफटम सोडून जाणारा चेंडू होता, संजीवनी देऊन जातोय. काही गरज नव्हती, नक्कीच चांगली चेंडू हाताळत होते, तेच करायचं होते तो हर्षित याला. तरी असं याच्यानंतर अँडबी स्पोर्टच्या कॅप्टननी तयारीत राहायचं आहे. बघूया पुन्हा एकदा वर्षित आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा तेज तरार.
रोहित काय करत आहेत तर रोहित संपूर्ण जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिटवर जाऊन इथून, कारण तुम्हाला कमी चेंडूमध्ये कमी धावा करायच्या आहेत. जर तुम्ही नक्कीच एवढ्या, तर बघा यष्ट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न होत आहे, कुठेतरी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होत आहे. जबरदस्त सामना रंगताना बघतोय. 2 मध्ये 2 धावा पाहिजे इथून. आणखी एक निर्धाव चेंडू आला तर नक्कीच सामना घशामध्ये जाईल. बघूया वर्षित पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच गॅप मध्ये चेंडू आलेला आहे. हाय आमचा नावबारी, हाय आमचे गल्लीचा हाय दरारा, जो मी भेटणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला. आमचा गाव भारी हाय, आमचं नाव भारी हाय, आमचे गल्लीचा हाय दरारा, जो बी भिडणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला. आम्ही मनाचं हाव दिलदार, तो तियारी